बरं, आता तुम्ही ज्या भागात आलात पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की हे विहाराचं आहे. बिहार. जे धार्मिक स्थळ आहे, बौद्धांचं धार्मिक स्थळ आहे, ते बौद्धांच्या धार्मिक स्थळावर तुम्ही आले. इथे एक खास करून शैली आहे. जर तुम्ही आपल्याकडे गेलात भारतामध्ये, भारताच्या भूप्रदेशामध्ये तुम्हाला नेहमी बुद्धांची मूर्ती धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये दिसेल. धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा म्हणजे बुद्धांनी धम्म पहिल्यांदा सांगितलं, त्याची ती मुद्रा असते, ती अशी आणि अशी असते. ती धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा तुम्हाला नेहमी दिसेल. आणि तुम्ही जर आपल्या बाजूचा भूप्रदेश जो आहे, बेट आहे, ज्याला आपण काय म्हणतो श्रीलंका, किंवा त्याचं प्राचीन नाव काय श्रीलंकेचं? त्याचं प्राचीन नाव ताम्रपाणी किंवा ताम्रपाणी पण म्हणतात आणि तंबपाणी पण म्हणतात. पाली प्राकृतमध्ये तंबपाणी आहे आणि आपल्या संस्कृतमध्ये त्याला ताम्रपर्णी म्हणतात. तर ताम्रपर्णीचं नंतरचं 15व्या शतकातलं नाव सिलॉन आहे आणि नंतरचं आत्ताचं नाव श्रीलंका. तर त्या श्रीलंकेमध्ये तुम्ही जेव्हा जातात तेव्हा तुम्हाला सम्यक संबुद्धांची मूर्ती नेहमी रिक्लाईन दिसते, म्हणजे झोपलेल्या अवस्थेतली दिसते. तिला आपण महापरिनिर्वाण मुद्रा म्हणून संबोधतो. तुम्ही आता जी बाहेर मूर्ती बघितली, जी शिल्प पाहिलं, ती महापरिनिर्वाण होण्याच्या आधीची अवस्था आहे. महापरिनिर्वाण झालेलं नाही आहे. तर महापरिनिर्वाण झालं हे ओळखायचं कसं? तर बुद्धांचा जो हात असतो, जो डोक्याखाली असतो, रेग्युलर लोडला टेकलेला असतात. आता त्या काळी, बुद्धांच्या काळी, जर बुद्धांच्या डोक्याच्या पाठीमागे लोड आहे म्हणजे याचा अर्थ त्या काळेला बुद्धांच्या काळात लोड इन्व्हेंट झालेलं होतं. लोकांना लोड माहिती होतं. पण त्यावेळेला बुद्धांचा हात तो डोक्याखाली असतो, असा उचललेला असतो आणि डोक्याखाली असतो. डोळे उघडेच असतात साधारण. इथे वेगळे आहेत, ते काय आहेत ते पण सांगतो. तर डोक्याखाली असतात. जर बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं हे कसं ओळखायचं? तर बुद्धांचा हात पडलेला असतो, डोकं लोडवर असतं, डोळे बंद असतात आणि पाय एकाजवळ जुळलेले असतात. महापरिनिर्वाण होण्याच्या आधी पाय जुळलेले असतात, पण महापरिनिर्वाण झालं की त्यांचा एक पाय वरचा मागे झालेला असतो, अंगठे दोन्ही मागे पुढे झालेले असतात. तेव्हा समजून जायचं की महापरिनिर्वाण झालेलं आहे. अशा त्या अवस्था आहेत. पण तुम्ही जेव्हा या ठिकाणी येता, सियाममध्ये, ज्याला प्राचीन काळातलं सियाम नाव आहे, आता त्याला आपण म्हणतो थायलंड. तर थायलंडमध्ये तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्हाला बुद्धांची मूर्ती नेहमी कशाखाली दिसते? तर एक हात असा खाली आहे आणि एक मांडीवर आहे. पद्मासनात आहेत. हे पद्मासन आहे, ठीक आहे. तो जो आला आहे तो चिवराचा काठ आहे, ही यांची स्टाईल आहे. ओके, या स्टाईलवर पण येतो. ही थायलंडची स्वतःची स्टाईल आहे. आर्ट फॉर्म जो आहे तो थाई आहे. तर थायलंडच्या याच्यामध्ये येतो. तर ते तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आपल्या दिसतील, बऱ्याचशा गोष्टी थायलंडच्या दिसतील. आता याच्यामध्ये काय आहे? तर एक हात जो आहे, आता बुद्ध बसले, याला बसलेली अवस्था, याला म्हणतो आपण पद्मासना. दोन्ही पाय मांडी घातलेले आहेत. मांडी घालून झाल्यानंतर ते एक हात मांडीवर ठेवलेला आहे, तर एक हात जो आहे तो खाली आहे. त्याला ह्या मूर्तीला किंवा या शिल्पाला खास करून नाव आहे, हिला म्हणतात भूमिस्पर्श मुद्रा. आता भूमिस्पर्श मुद्रेवरती पण येतो, पण त्याच्या आधी बुद्धांचे फीचर्स जे आहेत ते सांगतो. की बुद्धांचे जेवढे पण फीचर्स दिसतात तुम्हाला शरीरावरचे, हे सगळे अश्वघोषांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे प्राचीन काळातला, जो संस्कृतमध्ये लिहिला गेला होता इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये, त्याचं नाव आहे बुद्धचरित्रम. या बुद्धचरित्रममध्ये जो महापुरुष असं त्याला संबोधन आहे. महापुरुष म्हणजे महापुरुष. या महापुरुषांची जी लक्षणं असतात, ती शुभचिन्ह 80 व्यंजनं याच्या आधारावर बुद्धांची मूर्ती तयार केली गेलेली आहे. त्याच्यातले सगळे बाह्य फीचर्स जे आहेत, बाहेर ते सगळे महापुरुषाचे असतात, ते इंडिकेट केले जातात. ते त्याच्यात त्याच्यात समाविष्ट केले जातात. पण बुद्धांचा चेहरा जो असतो, पहिल्यांदा बुद्धांची मूर्ती जी तयार झाली ती गांधारमध्ये तयार झाली. तर तिथल्या गांधारमधला जो भूप्रदेश होता, त्यांनी पहिल्यांदा बुद्ध मूर्ती आणली इसवी सनाच्या पहिल्या शतकात कनिष्क राजाच्या काळामध्ये. आणि कनिष्क राजाने पहिल्यांदा ती बुद्ध मूर्ती दिली. पण इथे तुम्ही जर बघितलं तर स्पेशल फीचर आहे की बुद्धांचा चेहरा इथल्या लोकांसारखा मिळतात. बरोबर. ओके, कुरळे केस असतात, जी शुभचिन्ह आहेत त्याच्यापैकी बुद्धांचा जो केसांचा ठेवण असतं ते कुरळे केस असतात. डोक्यावर आता इथे वेगळं आहे. आपण श्रीलंकेत गेलो, आपल्याकडे काय पाहतो आपण? तर असा गाठ असते की जी वर आलेली आहे, त्याला उष्णीश म्हणतात. तर ती उष्णीश असते. श्रीलंकेमध्ये गेलात तर त्यातून ज्वाला बाहेर येतात. पण ह्यांच्याकडची ज्वाला वेगळ्या पद्धतीची टोकदार आहे. वेगळे तिकडे श्रीलंकेत गेला की 3 असे दिसतात ज्वाला. इथे मात्र 3 न दिसता असा टोकदार दिसतो. म्हणजे आपला आईस्क्रीमचा उलटा कोण जर केला तर टोक आहे असं पॉइंटेड.
तसा दिसतो. बुद्धांचा चेहरा नेहमी ही स्थित प्रज्ञ असतो. कधीही त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला ओळखता येणार नाही. मग दुःखात आहेत की सुखात आहेत, हसणार आहे की रडणार आहे असं नाही दिसणार. तर त्यांचा चेहरा स्थित प्रज्ञ असतो. डोळे अर्धविलोम असतात, उघडलेले पण नसतात, पूर्ण झाकलेले पण नसतात. मध्यम जो मार्ग त्यांनी सांगितला त्याप्रमाणे त्यांचे डोळे अर्धविलोम असतात. डोळ्यांचा अर्थ आहे, कानांचा अर्थ आहे, हे सगळ्यांचा स्पेसिफाय अर्थ आहे बौद्ध साहित्यातून. कोणालाही वाटली, सूरज जगतापला वाटली म्हणून मूर्ती तयार करायची असं नाही आहे. बौद्ध साहित्यातून ठरल्याप्रमाणेच बुद्धांची मूर्ती तयार केली जाते. ही अवस्था कधी आली, हा सीन काय आहे, तर जेव्हा मार, मी काल परवा पण बोललो, मार जो आहे, मार काय आहे तर मार दुसरं तिसरं बाह्य स्वरूपातलं कोणीच नाही आहे. बौद्ध साहित्यातून जो समोर येतो मार म्हणजे आपल्या आंतरिक ज्या तृष्णा आहेत त्यांनाच बौद्ध साहित्यातून मार असं म्हटलेलं आहे. त्या तृष्णा काही असू शकतात. आसक्ती असते, हे पाहिजे ते पाहिजे, थायलंडला आलो आहे तर मग हे बघूया ते बघूया, हे पाहिजे ते पाहिजे. तर ती जी आसक्ती आहे ना त्यालाच मार असं बौद्ध साहित्यातून म्हटलं आहे. तो मार येतो आणि बुद्धाला म्हणतो, म्हणजे सिद्धार्थाला म्हणतो की तू बुद्ध झाला आहेस, याला पुरावा काय. बौद्ध साहित्यातून हे आलेलं आहे. तर सिद्धार्थ जेव्हा असं म्हणतो तू सिद्धार्थ तू बुद्ध झाला आहेस याला पुरावा काय, तर तेव्हा बुद्ध काय करतात, तर आपला उजवा जो हात आहे तो या भूमीला स्पर्श करतात आणि म्हणतात की ही धरित्री, ही भू माझी साक्षीदार आहे. आणि ती त्यावेळेला असं म्हणतात बौद्ध साहित्यामधून थोडीशी कंपन पावली होती. तर याचाच अर्थ असा होतो की बुद्धांच्या आधी बुद्ध, आपल्याला माहिती आहे बौद्ध साहित्यातून हे पूर्ण वर्णन केलेलं आहे. पण आत्ताच्या काळामध्ये सोशल मीडियातून म्हणतात की सनातनी होते वगैरे वगैरे आणि ते क्षत्रिय होते वगैरे, बुद्धांच्या काळी ते हिंदू होते असंही म्हटलं जातं. पण या 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 प्रसंगावरून आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं की बुद्धांच्या काळी निसर्गपूजक होते, निसर्गाला मानणारे ते लोक होते. या धरित्रीला, या भूला माता म्हणून ते संबोधन करायचे. म्हणून माता, आई असे वेगवेगळे नाव आहेत. आणि त्यांनी साक्षीदार या धरित्रीलाच मानली, या भूमी आईलाच मानली. आणि म्हणून त्यांचा हात जो आहे तो तुम्हाला भूमिस्पर्श मुद्रा दिसतात. तिला भूमिस्पर्श मुद्रा आपल्याला म्हणता येतं, म्हणतो आपण. तर अशा वेगवेगळ्या काळातील त्या प्रसंगावर आधारित शिल्प तयार केली. तर ही स्पेशल स्टाईल आहे कुठली, कानांचा पण अर्थ आहे, प्लस त्यांच्या हातांचा अर्थ आहे, त्यांची नखं बघितली, त्यांच्या पायावर ब्रह्मचक्र असतो. अशी वेगवेगळी चिन्ह आहेत ज्याच्यातून त्यांचे अर्थ निघतात. ठीक आहे. तर ही स्पेसिफाय मूर्ती आहे, त्याचा अर्थ असा आहे. इकडे पण बुद्ध मूर्ती होती, तिथं पण चांगला प्लास्टर होता, इथे पण बुद्ध मूर्ती होती, हिला पण चांगला प्लास्टर होता, वर छप्पर होता, आज नष्ट झालं.